नमस्कार, मी कृतिका कदम. AB9 TV मराठी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही पाहताय न्यूज एक्सप्रेस 20. विधानसभा निवडणुकीबाबत युगेंद्र पवारांचं मोठं वक्तव्य. विचार करावा लागेल जर लोकांची इच्छा असेल. विरोधकांना रोज प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून फायर ब्रँड टीम तैनात. सकाळी मुंडे दानवेंसह 4, संध्याकाळी महाजन मुनगंटीवारांसह 6 जण. विधान परिषदेत गद्दारी करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर 2 दिवसात कठोर कारवाई होणार. दिल्लीत हालचालींना वेग, सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडीमुक्त करा. आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश. शिंदे फडणवीसांसमोर उदयनराजे भोसलेंनी टोचले कान. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्म समभाव संकल्पना दिली. हा नको तो नको चालणार नाही. विशाळगडावरील अतिक्रमण कारवाईला स्थगिती. हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला सवाल. भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हतोडा कशासाठी? सपा खासदार संसदेत उपस्थित करणार विशाळगडाचा मुद्दा. पूजा खेडकर कडून पोलिसांसमोर हजर राहण्यास टाळाटाळ. पुणे पोलिसांनी पाठवली दुसरी नोटीस. अद्याप वाशिममध्येच मुक्कामी. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेला 288 जागा लढवाव्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची खांदेपालट. संयोजकांनाही केलं पदावरून दूर. संभाजीराजेंच्या आंदोलनाची भाजपच्या आमदाराकडून पाठराखण. कोणी मोर्चा काढत असेल तर जशास तसं प्रत्युत्तर देण्याचाही इशारा. अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल. ठाकरेंच्या आमदाराने नगरपालिकेत तहसीलदारांना कोंडल्यानंतर कारवाई. काँग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तर वांद्र्यात सांगलीची पुनरावृत्ती होईल. जिशान सिद्दीकी विशाल पाटलांचा पॅटर्न वापरणार. पैशांवरून MMRDA आणि BMC आमने सामने. MMRD म्हणतंय 7,000 कोटी देणं बाकी. मुंबई महापालिका 500 ते 600 कोटी देण्यास तयार. मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. RT प्रवेशाबाबत राज्य सरकारला फटकारलं. महायुतीचे काळे कारनामे. शरद पवार गटाकडून पुस्तक प्रकाशन. महाराष्ट्र पोलिसांना मिळणार 12 नव्या फॉरेन्सिक व्हॅन. पुणे शहरात आणखी 3 जणांना झिकाची लागण. झिकाच्या एकूण रुग्णांची संख्या गेली आहे 27 वर. प्रशिक्षण रोखल्यानंतर पूजा खेडकरांना आणखी एक धक्का. UPSCने पाठवली नोटीस. सूर्यकुमारला T20चं कर्णधार पद सहजपणे मिळालं नाही. वनडेतून मिळाला डच्चू. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा AB9 TV मराठी. नजर प्रत्येक घडामोडींवर.